नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एक अद्भुत आणि रहस्यमय ठिकाणी लोणार सरोवर येथे। हे सरोवर साधं नाही तर जगातलं एकमेव खारट आणि गोड पाणी असलेलं उल्कापाताने तयार झालेलं सरोवर आहे। सुमारे 50,000 वर्षापूर्वी एक उल्का पृथ्वीवर आढळली आणि त्यातून एक हा प्रचंड खड्डा तयार झाला, ज्याला आपण आज लोणार सरोवर म्हणतो। लोणार सरोवर व्यासमानाने सुमारे 1.8 किलोमीटर असून खोली जवळपास 1.50 मीटर आहे। या सरोवरात वरच्या भागात गोड पाणी आणि खालच्या भागात खारट पाणी असे दोन वेगवेगळ्या थरामध्ये आहे आणि हेच याचं सर्वात अनोखं वैशिष्ट्य आहे। तर चला मित्रांनो, आज आपण लोणार सरोवराला एक्सप्लोर करूया। हा रस्ते घेऊन जाते टॉयलेट। आज आपण आलो आहोत लोणार सरोवरच्या सुरुवातीला, जिथे निसर्गाचा एक अद्भुत देणगी पाहायला मिळते। ही म्हणजेच लोणारचा गोड झरा। होय मित्रांनो, जिथे सरोवराचं पाणी खारट आणि अल्कलाइन आहे, तिथेच ह्या झऱ्याचं पाणी मात्र गोड आणि शुद्ध आहे। हा झरा जमिनीखालून नैसर्गिकरित्या उगम पावतो आणि अखंड वाहत राहतो।
स्थानिक लोकांच्या मते या झऱ्यात स्नान केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात, म्हणूनच या झऱ्याला पापमोचन झरा असंही म्हटलं जातं. वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर हा झरा लोणार सरोवराच्या अल्कलाईन पाण्यापासून पूर्णपणे वेगळा आहे. ही एक अत्यंत दुर्मिळ नैसर्गिक घटना असून जगभरातील संशोधक यावर अभ्यास करतात. आजही अनेक भाविक आणि पर्यटक या झऱ्याचं पाणी घेऊन जातात आणि निसर्गाच्या या चमत्काराचं दर्शन घेतात. इधर छोटा है ना।
हम्म? मी फक्त टार्च आहे का? टार्च लावतो. मित्रांनो, कुमारेश्वर मंदिर हे प्राचीन हेमाळपंथी शैलीतील मंदिर आहे. हे मंदिर मुख्यतः 12व्या-13व्या शतकात बनवलेले गेले आहे. या मंदिराच्या आसपासची मंदिरे आणि स्थापत्यामध्ये बेसाल्ट दगडाचा वापर केलेला आहे. कुमारेश्वर मंदिरात शिवलिंग आहे आणि या मंदिराची वैशिष्ट्ये अशी आहेत की मंदिराच्या आतील भागात शिवलिंग ठेवले आहे आणि त्यावर सूर्यप्रकाश तिरपा पडतो. हे विशेष आकर्षण आहे. मंदिराच्या गाभ्यात रामायणातील वध प्रसंगाची चित्रे, मूर्ती आणि कोरीव काम आहे. बहिर्दार मंडप व सभा मंडपात गटपूजा केली जाते. हेमाळपंथीय शैलीनुसार मंदिराचे बांधकाम साधे मराठमोळी आहे. खडकांच्या ब्लॉक्सचा वापर करून केलेले आहे. कुमारेश्वर हे शिवाचे रूप समजले जाते आणि या मंदिराची पाणी भूमिगत पाईप सिस्टीम मधून मंदिरात येते. परिसरातील इतर मंदिरे गोमुख मंदिर, देवी मंदिर, दैत्यसूदन मंदिर विविध शैव, वैष्णव आणि शक्तिपंथीय देवतांना समर्पित आहेत. लोककथेनुसार येथील दैत्य लोणासुराचा वध विष्णूने केला आणि त्यानंतर प्राप्त अपवित्रेपासून मुक्त होण्यासाठी विष्णूने गोमुख मंदिरात गंगाजलात स्नान केले अशी आख्यायिका आहे.
चलो. मित्रांनो, आपण आता आलेलो आहे रामगया मंदिर येथे. हे मंदिर प्रसिद्ध हेमाडपंथी शैलीत बांधलेले गेलेले मानले जाते. स्थानिक काळात खालच्या भागात दगडांचा उपयोग करून बांधकाम केले जात असे. मंदिराच्या स्तंभावर आणि प्रवेशद्वारावर नक्षीकाम दिसते, म्हणजे जुना काळाचा काम आणि कलात्मक दृष्टिकोन आहे. मंदिराची शिखर, मंदिराच्या वरचा गडद भाग आज अनुपस्थित आहे असे वर्णन आढळते. पुराण कथा व धार्मिक महत्व असे आहे या मंदिराचे. मंदिराचे नाव रामगया असे असल्याने समजते की येथे रामाने वनवासाच्या प्रवासादरम्यान किंवा त्यांच्या कथेत काही संबंध ठेवला आहे. स्थानिक लोककथेनुसार राम इथून ज्यावेळेस राम वनवासामध्ये होते त्यावेळेसचा असा उल्लेख आहे. मंदिराच्या स्थापत्य आणि देवतेच्या बद्दलच्या कारणाने धार्मिक दृष्ट्या हे मंदिर रामाची एकल प्रतिमा असलेल्या ठिकाणापैकी आहे. अनेक राम मंदिरे जे आहेत तिथे राम, सीता, लक्ष्मण या त्रयीच्या प्रतिमा असतात, परंतु इथे मुख्यतः रामाची प्रतिमा विशेष आहे. हे मंदिर फक्त धार्मिक दृष्टीनेच महत्वाचे नाही, तर स्थापत्य, कलात्मक आणि सांस्कृतिक दृष्ट्याने देखील महत्वाचे आहे. कारण इथे हेमाडपंथी शैलीतील काम, दगडी नक्षी व ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतात. हा.
मित्रांनो, आता आपण आलेलो आहे शंकर गणेश मंदिर येथे. शंकर गणेश मंदिर हे लोणार सरोवराच्या परिसरातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे, जे हेमाळपंथीय शैलीत बांधलेले आहे व त्याची वास्तुकला अतिशय आकर्षक आहे. हे मंदिर सहसा लोणार सरोवराच्या काठावर व नैसर्गिक जंगलात स्थित असून याची गणना परिसरातील अतिप्राचीन मंदिरे मध्ये केली जाते. हे मंदिर हेमाळपंथीय शैलीत बांधलेले असून शिल्पकाम व दगडी बांधकाम विलक्षण आहे. परिसरातील इतर मंदिरे जसे की दैत्यसूदन मंदिर, रामगया मंदिर, वाघ महादेव मंदिर इत्यादी सुद्धा 12व्या शतकातील आणि चालुक्यकालीन असल्याची माहिती आहे. शंकर गणेश मंदिर आजही आकर्षक शिल्पाने सजलेले असून काही भाग अर्धवट किंवा भग्नावस्थेत आहेत. मात्र दाराचे फ्रेम, स्तंभ, छतावरील सुबक खाचे अजूनही लक्षवेधी आहेत. हे मंदिर परिसरातील अनेक ऐतिहासिक घटकासाठी ओळखले जाते आणि पर्यटकासाठी एक आकर्षण आहे. हे मंदिर परिसरातील अनेक ऐतिहासिक घटकांसाठी ओळखले जाते आणि पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे. मंदिर लोणार सरोवराच्या बाजूला लोणार गावात स्थित आहे. सरोवराच्या परिक्रमा करताना जंगलातून या मंदिराकडे जाता येते. परिसरातील मंदिराच्या पुरातत्व आणि धार्मिक दृष्ट्या मोठा महत्त्व आहे. हे मंदिर आणि लोणार परिसर यांचे अनोखे धार्मिक, ऐतिहासिक आणि तसेच शिल्पकलेचे स्थान आहे. परिसरात भेट देताना या मंदिरास आवर्जून भेट द्यावी. कोणतं झाड आहे? मोठं झाड आहे. ते झाड मस्त झाड पडलेलं आहे. कोणतं आहे? वज्रेश्वर मंदिर आहे का? मित्रांनो, आपण यज्ञेश्वर मंदिराजवळ आलेलो आहे. यज्ञेश्वर मंदिराचे बांधकाम अंदाजे 11 ते 14व्या शतकात झाले असावे, असे स्थानिक पुरातत्व संशोधक सांगतात. हे शिव देवतेला समर्पित असल्याचे म्हटले जाते. आसपासचे अनेक मंदिरं आणि क्रेटरची निर्मिती यांच्यात पौराणिक संबंध सांगितला जातात, जसे की असुरांनी केलेला आतंक आणि देवांनी केलेली त्यांची वध यासारखी आख्यायिका. थेट यज्ञेश्वर बद्दलची कथा उपलब्ध नाही, पण मंदिर परिसरातील सांस्कृतिक परंपरेशी संबंधित आहे. हे मंदिर आज ढासळलेले आहे. स्तंभ, तळिया आणि गर्भगृह यांचा अवशेष स्वरूप दिसतो. दगडी बांधकामात केलेले हे मंदिर स्थानिक हेमाळपंथी शैलीशी संलग्न असावे, कारण आसपासच्या विविध मंदिरे त्याच शैलीत आहेत. मुख्य प्रवेशद्वार, स्तंभावरील नक्षीकाम, मंदिराच्या आतल्या भागातील गर्भगृह व मूर्ती
यांचा अवशेष आजही दिसतो. या तिथे जे गोटे आहे की नाही, लोखंडासारखा आवाज येतो गोट्यावर. आपण पाहू समजा एक मिनिट. हे मंदिर पूर्णपणे कार्यरत अवस्थेत नसून उद्ध्वस्त अवस्थेत आहे. स्थानिकांनी खूप जुने मंदिर थोडे बुडालेले वृक्ष अवस्थेत असे वर्णन केले आहे. इथं आहे की नाही,
कुठे आलो आपण विचार करा. कुठं आहे ते मंदिर दिसते का इथून? ते. हम्म. लोणार सरोवराच्या काठावर यादव आणि चालुक्य काळातील अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी महादेव मंदिर हे अत्यंत लोकप्रिय आहे आणि हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण मानले जाते. मंदिराच्या ऐतिहासिक व वास्तुशैली. महादेव मंदिर 12व्या-14व्या शतकात बांधले गेल्याचा उल्लेख मिळतो. हे मंदिर हेमाडपंथीय स्थापत्यशैलीत आहे, म्हणजेच मोठ्या बेसाल्ट दगडाचा वापर करून सुसूत्र बांधकाम केले आहे. चालुक्य आणि यादव राजवटीत या परिसरात अनेक मंदिराची निर्मिती करण्यात आली. त्यांच्या कोरीव कामात रामायण, महाभारत यातील कथा जिवंत दिसतात. मंदिराचे प्रवेशद्वार, गाभा, सभामंडप, मूळ शिलालेख आणि पायऱ्या प्राचीन स्थापत्यकलेचे स्मरण करून देतात. दंतकथा आणि धार्मिक महत्त्व असे आहे या मंदिराचे. या परिसराची स्थापना कृतयुगात झाली असा उल्लेख आहे. लोणासुर या राक्षसाचा वध विष्णूंनी या ठिकाणी केला ही पौराणिक कथा आहे. त्याच्या रक्तापासून सरोवरातील पाणी तयार झाल्याची आख्यायिका आहे. महादेव मंदिराशिवाय या परिसरात नरसिंह, गणपती, रेणुकादेवी, कुमारेश्वर, मोठा मारुती आणि गोमुख मंदिर अशी इतर शिल्पसमृद्ध मंदिरे आहेत. महादेव मंदिरासह संपूर्ण लोणार सरोवर भारतीय पुरातत्व खात्याच्या संरक्षित वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील प्राचीन वास्तू, निसर्ग संपन्न परिसर आणि धार्मिकतेचा संगम यामुळे लोणार पर्यटन व प्रवासासाठी अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. क्या हो गौसे? क्या होगा संगम जसा आहे तसं म्हणून. कितना नाग लगा पहले जैसा था वैसा हो जाएगा, है कि नहीं? केमिस्ट्री का विषय. वाह सुपर. देखिए इसके लिए बोल रहा हूँ लोनार केटर क्या है. इस साइड में गवर्नमेंट ने ध्यान देना चाहिए ज्यादा. हाँ वही एसिडिटी कैसी दूर होती है, लेमन कैसा काम करता है वैसे ही काम करता है ना. एसिड दूर होगा ना. हाँ एसिड दूर होगा, 7 pH होगा, न्यूट्रल होगा. वही साइंस है ना. अजून पुढे जाणार का आपल्याला? और डेवलप करना चाहिए. हाँ वही ना. यात काही ताकवर आहे का खिशात? ते काही आहे का याच्यात? ते गप्पी मासे वाटते होते. Walk straight up, na? Walk straight up. देखिए मैडम Go to the pump. Acidic water is it? नहीं वाटर पत्थर है थोड़ा. मित्रांनो, इथं समोर जायला रस्ता नाहीये, पूर्ण इथं पाणी साचलेलं आहे. आम्ही काही समोर जाऊ शकत नाही. आम्ही इथून आता परत जाता इथून. पाणी खूप आहे सरोवरामध्ये. त्यामुळे हा रस्ता पूर्ण ब्लॉक झालेला आहे. भरपूर मंदिरे आहे. अंदाजे 10 ते 12 मंदिरे आहेत. त्यापैकी आपण काही जे मंदिरे आहेत
ते पाहिलेली आहेत. त्याच्यापैकी रामगया मंदिर, यज्ञेश्वर मंदिर, पापहरेश्वर मंदिर, कुमारेश्वर मंदिर, महादेव मंदिर, हे मंदिरे पाहिलेली आहे मित्रांनो. आणि जे बाकी मंदिरे आहेत ते आपल्याला आज पाहता येणार नाही, कारण की आपण समोर गेलो होतो, समोर जायचा प्रयत्न पण केला, परंतु समोर सरोवराचे पाणी असल्यामुळे जो जाण्याचा रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये पूर्ण सरोवराचे पाणी आलेले आहे, त्याच्यामुळे आपण समोर जाऊ शकत नाही मित्रांनो. आपल्याला जर समोर एखाद्या वेळेस वेळ भेटला किंवा आपल्याला समोर एखाद्या वेळेस आलो आपण, तर आपण समोर मंदिराचे दर्शन घेऊया. परंतु आज आपण सदर मंदिर जे राहिलेले आहेत त्यांचे दर्शन घेऊ शकत नाही, आज नाही पाहू शकत नाही, कारण की ते पाणी असल्यामुळे. तर नेक्स्ट टाइम आपण ज्यावेळेस येऊ मित्रांनो, त्यावेळेस आपण त्या मंदिराचे दर्शन घेऊ आणि त्या मंदिराची माहिती घेऊ. अशा प्रकारे मित्रांनो आम्ही लोणार सरोवर पूर्ण एक्सप्लोअर केलेलं आहे. आणि काही कारणास्तव आम्ही समोर जाऊ शकलो नाही, कारण की मधामध्ये सरोवराचे पाणी आहेत रस्त्यामध्ये, त्याच्यामुळे आम्ही काही समोरचे मंदिर आहे ते एक्सप्लोअर करू शकलो नाही. तर मित्रांनो आम्ही आमचा व्हिडिओ इथं समाप्त करत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत बी शेअर करा, लाईक करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरता सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. तर अशा प्रकारे आता आपण हा व्हिडिओ इथं समाप्त करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.